तर दिवस मावळला होता आणि मुलांना ना भूक लागलेली, त्याच्यामुळे म्हणलं चला. तर ह्या गावाकडून शेवाळ्या बनवून आणल्या होत्या आणि तेच मी आता करणार होते. तर मी म्हणजे तिखट करू का गोड करू असं चाललेलं, पण म्हटलं चला गोडच शेवया बनवूया. तर तुम्हाला पण शेअर करावं म्हटलं गोड शेवया. मी लहानपणी ना अशा शेवया खूप खायचो, तर तेच मी बनवत आहे. तूप टाकून घेतलं आणि छान अशा शेवया ना अशा भाजून घ्यायच्या लालसर आणि त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं, किंवा ना ते पाण्यात उकडून पण घेतात आणि नंतर दूध टाकून खाऊ शकतो. पण मी डायरेक्ट दूध ओतलेलं, कारण मी तुपात भाजल्या होत्या. नंतर दूध टाकून त्यात विलायची टाकून चांगलं उकळी आणून द्यायची आणि थोडं शिजलं ना मग नंतर साखर टाकून घ्यायची. तुमच्या आवडीप्रमाणे गोड वगैरे करू शकता. नंतर पूर्ण शिजल्यानंतर तूप टाकून घ्यायचं आणि छान अशा शेवया तयार झालेल्या आहेत आणि खूप छान लागतात ह्या खायला आणि टेस्टी पण. तर जी मी बनवून आणलेल्या शेवया होत्या ना, रवा आणि गव्हाच्या मिक्स शेवया बनवून आणलेल्या. आणि आदर्शला ना हे टी शर्ट भेटला होता त्याच्या नावाचा क्रिकेटचा, त्याच्यामुळे तो खूप खुश होता. नंतर इकडे ना संध्याकाळी मसाला भात करायला घेतलेला, कारण दुपारचं थोडंसं चपाती वगैरे शिल्लक होती. तर म्हणलं चला आज मसाला भात बनवूया. तर तेच मी बनवायला घेतलेलं. त्यात मी सोयाबीन पण ह्यावेळेस टाकलं होतं. तर वेगवेगळ्या पद्धतीने मसाला भात बनवतात. तर मी ह्याच्यात कांदा, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता आणि असं सगळं टाकून फोडणी दिली होती. नंतर जे आहे ना फोडणी झाल्यानंतर तांदूळ टाकून मीठ वगैरे टाकलं आणि कुकर लावून घेतला. तर छान असा माझा भात तयार झालेला आहे आणि खूप छान लागतो असा मसाला भात. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. चला बाय.